प्रेजेंट ही दे दो बेटा। जो जो लोग प्रेजेंट है वो प्रेजेंट ही देते जाओ। 5 मिनट में प्रेजेंट ही पूरा करना है। जल्दी जल्दी प्रेजेंट ही दे दो अपना अपना। दे दिया सर। हाँ, जिन लोगों ने दिया नहीं प्रेजेंट है वो प्रेजेंट दे दो। बाकी के लोग अपना माइक बंद करो। दे दिया सर, दे दिया प्रेजेंट। ठीक है, माइक बंद करो बेटा। बाकी के लोग भी दे रहे प्रेजेंट ही, उनको देने दो। आज का लेसन देखने के लिए चालू करने वाले। बाकी के लोग जिनका हो चुका है प्रेजेंट ही देकर, वो लोग अपना माइक बंद करें। दे दिया सर। ओके। दे दिया सर। 1 मिनट रह गया है लास्ट का प्रेजेंट ही देने के लिए। जल्दी दे दो प्रेजेंट ही। जो लोग रह गए, बाकी के लोग ध्यान दो, माइक बंद करो। और कई लोगों ने अभी तक प्रेजेंट नहीं दी है। जिन लोगों ने अभी तक प्रेजेंट अपनी नहीं दी है, वो अपना रोल नंबर टाइप करना है। उनको यहाँ दिखाई देना चाहिए हमें। जो लोग प्रेजेंट है उनका रोल नंबर। अभी तक किसी को सूचना अगर नहीं मिली है तो उन लोगों के लिए फिर से एक बार बताया जा रहा है कि अपनी प्रेजेंटी यानी अपना रोल नंबर लिखना है। यहाँ हमें दिखाई देना चाहिए। देखो, जो लोग अभी अभी ज्वाइन हुए या अभी जिन लोगों को अभी तक सूचना नहीं मिली थी, उन सभी लोगों को ये सूचना है। फास्ट करो बेटा, अपना सेशन अभी चालू होने वाला है। ठीक है बेटा, अभी ये प्रेजेंटी का समय खत्म हो चुका है। हम आज अपना दूसरा लेसन जो है, जिसका नाम है श्याम चे बंधु प्रेम, इसके बारे में आपको कल स्टडी के लिए मटेरियल दिया गया था। आप लोगों ने इनमें इसका भाग पढ़ा है। अभी इस लेसन की जानकारी जो है हम प्राप्त करने वाले हैं। श्यामचे बंधु प्रेम। आता श्यामचे बंधु प्रेम म्हणजे काय? कोण हा श्याम? तर मुलांनो, तुम्हाला सर्वांना माहित असेल की श्यामची आई हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक सर्वांनी वाचलेलं असेल। आवाज येतोय मुलांनो? कमेंट्स द्या, आवाज येतो? हो सर। ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ओके। श्यामची आई हा चित्रपट देखील आचार्य प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांनी हा चित्रपट देखील या पुस्तकावरती आधारित तयार केलेला होता। या चित्रपटाला राष्ट्रपती पदक देखील मिळालेलं आहे। खूप सुंदर असं हे पुस्तक आहे। त्याच पद्धतीनं हा चित्रपट देखील अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं प्र के अत्रे यांनी बनवलेला आहे। श्यामची आई या साने गुरुजी यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये श्यामने आपल्या आईविषयीच्या आठवणी
आपल्या आईने आपल्यावरती केलेले जे संस्कार आहेत याची माहिती अतिशय उत्तमरित्या सांगितली आहे. आता श्यामचे बंधुप्रेम म्हणजे काय? श्यामला एक मोठा भाऊ होता आणि एक लहान भाऊही होता. या श्यामचं आपल्या भावांच्या वरती असलेलं प्रेम, त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम जे आहे ते या पाठातून आपल्याला व्यक्त होते. या पाठामध्ये सांगितलेली एक घटना आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला समजते की श्यामच्या मनामध्ये आपल्या भावंडांच्या प्रती किती प्रेम आहे. साने गुरुजी ये जो लेखक है उन्होंने लिखा हुआ श्यामची ये जो किताब है उस किताब में से लिया हुआ ये पाठ है. देखो ये जो पाठ है उस श्यामची आई इस मराठी किताब में से उनके लिया गया एक भाग है. क्या है उसमें? तो श्याम जो है, श्याम के मन में अपने भाइयों के प्रति, अपने भाई के प्रति जो प्यार है, लगाव है, प्रेम की भावना जो है वो किस प्रकार है, वो इसके लिए उन्होंने क्या क्या किया है, इसकी जानकारी उन्होंने एक घटना के माध्यम से इधर बताई हुई है. देखो बहुत ही सुंदर ऐसा पाठ, भारतीय संस्कृति की जो मूल्य है, हमारे भारतीय संस्कृति श्रेष्ठ मानी जाती है, ये इसमें से क्यों मानी जाती है, इसमें से हमें साफ साफ दिखाई देता है. देखो बच्चों, बचपन में जो संस्कार अपने ऊपर होते हैं, माँ बाप, दादा दादी, अपने भाई बहन अपने ऊपर जो संस्कार करते हैं वो संस्कार पूरे जिंदगी भर टिकते हैं और उसी संस्कार की सिदोरी हम साथ में लेकर चलते हैं. देखो उस संस्कार के आधार पर ही हम क्या करते हैं, अपना जीवन व्यतीत करते हैं. इसीलिए बचपन में बच्चों के ऊपर जो संस्कार होते हैं वो बहुत ही अच्छे ऐसे संस्कार होना हर एक मनुष्य के लिए बहुत ही महत्वपूर्ण होता है. देखो ये जो श्याम है, इस श्यामची इस किताब में यानी उस श्याम के ऊपर जो संस्कार किए उसकी माँ ने बहुत ही अच्छे ऐसे संस्कार किए और उस संस्कारों के कारण ही साने गुरुजी अपने जीवन में इतने आगे बढ़ पाए, स्वतंत्रता संग्राम में भी वो शामिल हुए थे. देखो इसलिए उन्होंने आगे साने गुरुजी की जो जानकारी है वो लेखक परिचय में हम देखने वाले. सबसे पहले मैंने आप लोगों को बोला की श्यामचे बंधू प्रेम, बंधू म्हणजेच भाऊ, श्यामचं आपल्या भावांच्या विषयी असणारं प्रेम असं या पाठाचं जे नाव आहे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुलांनो. आता तुम्हाला लक्षात आले असेल की या पाठाचा अर्थ म्हणजे नावाचा अर्थ काय आहे. याचे जे लेखक आहेत ते साने गुरुजी. आता साने गुरुजी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता साने गुरुजी म्हणजे कोण, तर साने गुरुजींचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म जो आहे तो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे जे घराणं आहे ते खोताचं काम करीत असायचं. खोत असे जे कोकणामध्ये असतात. खोताचे घराणं ऍक्च्युली साधारणतः, माईक बंद करा बेटा. खोताचं घराणं म्हणजे काय, कोकणामुळे अशी वेगवेगळी कुलकर्णी वगैरे अशी वेगवेगळी घराणे असतात आणि म्हणजे श्रीमंत, म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकडे शेती वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये असते, अशा प्रकारचं जे आहे त्याला खोताचं घराणं असं म्हटलं जातं. आणि ते काय होतं पहा, पूर्वी खोताचे घराणे ही जे आहे ते वैभव संपन्न म्हणजे श्रीमंत, बहुत अमीर लोक होते ते. जमीन, खेती
बाकी का जो पैसा वगैरह बहुत अच्छी तरह से और अमीर ऐसे लोग समझे जाते थे। ये साने गुरुजी जो है उनके दादाजी भी ऐसे अमीर थे, वैभव संपन्न श्रीमंत ऐसे अमीर ऐसे थे, पर उनके पिताजी जो है सदाशिवराव जिसको है उनके समय से ये थोड़ा सा बदल गया। म्हणजे सदाशिवरावांच्या वेळेपासून परिस्थिती, घराण्याची परिस्थिती, ती आर्थिक परिस्थिती जी आहे ती बिघडली, म्हणजे घसरत गेली आणि ती इतकी गेली की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले। मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पहा की श्यामच्याई हा चित्रपट जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये दाखवलेला आहे पहा, कारण त्यांच्यावरती ते कर्ज आहे ते कर्ज वाढत गेलं आणि ते कर्ज वाढत गेलं आणि नंतर काय झालं की त्यामुळं त्यांचं त्या कर्जाच्या फेडीसाठी सावकारानं मग त्यांचं जे घर जे आहे ते घरदारही जप्त केलेलं आहे। आणि वो उनके ऊपर क्या हो गया कि जो साने गुरुजी के पिताजी थे सदाशिवराव, उनको बहुत कर्जा हो गया और उस कर्जा चुकाते चुकाते उनका पूरा घर जो है वो घर जो साहूकार लोग जो होते उन्होंने क्या किया, जप्त कर लिया। देखो अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा झालेल्या या, माईक बंद करा बेटा, अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा अशी एक म्हण आहे पहा। अशा घराण्यात 24 डिसेंबर इसवी सन 1899 रोजी पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजींचा जन्म झाला। त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता। त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा म्हणजे साने गुरुजींचा जीवन विकास झालेला आहे। त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवलेली होती। उन्होंने क्या हुआ देखो, मैं हिंदी में समझा रहा हूं क्योंकि हिंदी जो कहीं स्टूडेंट्स को अपने समझ में आना चाहिए, इसलिए जिस प्रकार ऊपर से दिखने के लिए ये अमीर घर है पर अंदर से तो कुछ नहीं था, बहुत ही गरीब लोग थे। ऐसे घराने में यानी से घर में उनका 24 दिसंबर 1899 इस साल में पांडुरंग सदाशिव साने यानी साने गुरुजी इनका जन्म हुआ। उनके ऊपर उनकी माताजी का, उनकी माताजी ने, उनकी माँ ने जो संस्कार किए, उनको शिकवन दी, वो बहुत ही बड़ा ऐसा इफेक्ट यानी प्रभाव उनके ऊपर पड़ा था। और उसकी मम्मी के संस्कार के कारण उसके बाल मन के ऊपर जो संस्कार हो गए उसके कारण ही भविष्य के जीवन में यानी भविष्य में उनको उनका जो जीवन का विकास है वो बहुत अच्छी तरह से हो चुका है। देखो बाद में उन्होंने इंग्लिश इस विषय में, इंग्लिश लिटरेचर जो है, साहित्य जो है उसमें MA की जो उच्च पदवी जो है, डिग्री जो है वो उन्होंने हासिल की है। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर जे आहे या ठिकाणी तेथील प्रताप हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून 6 वर्ष जे आहे काम केलेले आहे। 1924 ते 1930 या कालावधीमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे हायस्कूल शिक्षक म्हणून। प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिलेले आहेत, सेवा वृत्ती शिकवली। अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केलेला है। यानी उन्होंने क्या किया, देखो अपनी शिक्षा पूरी होने के बाद यानी MA के बाद वो अमळनेर इस गांव में एक हाई स्कूल है जिसका नाम है प्रताप हाई स्कूल। उस प्रताप हाई स्कूल में अध्यापक यानी टीचर की उन्होंने नौकरी की 6 साल। कहां से कहां तक? 1924 से 1930 तक।
उस नौकरी करते समय उन्होंने हॉस्टल में जो हॉस्टल की जिम्मेदारी रहती है, वसति गृह जिसको हम बोलते हैं, बहुत ही अच्छी तरह से उन्होंने अपनी जिम्मेदारी निभाई है। और वो करते समय उनकी जो टीचर की जो भावना है उस काम करने को, उसको बहुत स्कोप मिला है, जिसको वाव ऐसे कहते हैं। देखो मराठी में वाव मिळाला म्हणजे यानी स्कोप उसको मिल गया। उन्होंने खुद के उदाहरण से बच्चों को ऐसे स्वावलंबन यानी स्वावलंबन यानी क्या, खुद के काम खुद करना। महात्मा गांधी जी देखो जिस प्रकार खुद के काम खुद करते थे, उसी प्रकार ये साने गुरुजी ने भी खुद अपने काम करके बच्चों के सामने एक आदर्श जो है वो आदर्श रखा हुआ है। देखो, और उन बच्चों को उन्होंने बताया कि स्वावलंबन बहुत ही महत्वपूर्ण होता है। स्वावलंबन की शिक्षा उन्होंने दी। साथ साथ अमरनेर यहाँ उन्होंने एक तत्वज्ञान का केंद्र भी जो था, उधर से उन्होंने तत्व ज्ञान का पढ़ाई भी किया है। देखो, इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले। उन्होंने 1928 साल में विद्यार्थी नाम का एक मासिक यानी क्या, महीने में एक बार जो प्रकाशित होता है यानी जो पब्लिश होता है उसको मासिक ऐसा कहा जाता है। देखो, जिसको हम पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक ऐसे शब्द आप सुनते हो, देखो उसी प्रकार जिसको वो कहते हैं मासिक। त्यांच्यावरती महात्मा गांधींच्या विचारांचा म्हणजे साने गुरुजींच्यावरती महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता। इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेतला। उन्होंने क्या किया, वो टीचर की नौकरी जो है वो छोड़ दी 1930 इस साल में। क्यों? तो उनको सविनय कायदेभंग, इतिहास में आप लोगों ने हिस्ट्री में पढ़ा है कि सविनय कायदेभंग, क्योंकि साने गुरुजी के ऊपर महात्मा गांधी जी के विचारों का प्रभाव था, इफेक्ट था, इसीलिए उनको सविनय कायदेभंग, ये जो आंदोलन चल रहा था, चळवळ जो चालू होती, उसमें पार्टिसिपेंट होना था, इसीलिए उन्होंने अपनी टीचर की नौकरी छोड़ दी। माइक बंद करो बेटा। त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले। साप्ताहिकाने आठवड्यातून प्रकाशित होणारे जे असतं त्याला साप्ताहिक असं म्हणलं जातं। त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न देखील केलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली जे भरलेलं होतं पहा, त्याच पद्धतीनं ती यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, काम केलेले आहेत। त्याच पद्धतीनं 1942च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार देखील त्यांनी केलेला आहे। उन्होंने 1942 में जो आंदोलन चल रहा था, चळवळ भूमिगत रहकर यानी छुपके से रहकर स्वतंत्रता का प्रचार उन्होंने किया था। फैजपुर इस गांव में जो अधिवेशन हुआ था, उस गांव अधिवेशन में महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व ग्राम स्वच्छतेची इतर कामे देखील त्यांनी स्वतः केलेली। त्याने स्वच्छता देखील, ग्राम स्वच्छता उन्होंने की है। देखो, त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली। पत्री नाम का उनका एक काव्य संग्रह है। देखो, उस पत्री नाम के काव्य संग्रह के माध्यम से उन्होंने क्या किया, देशभक्ति पर जो कविताएं हैं वो प्रसिद्ध उन्होंने किए। देखो, उनमें से एक बल सागर भारत हो, विश्वात शोभनी राहो है। देखो, ये गीत भी है। देखो, ये कविता, ये ऐसी कविताओं ने क्या हुआ, जो स्वतंत्रता के लिए काम कर रहे लोगों को प्रेरणा मिल गई और उनका साने गुरुजी की कविताओं की जो प्रभाव है वो लोगों के ऊपर बढ़ता ही चला गया। इसीलिए ब्रिटिश सरकार ने क्या किया, ये जो साने गुरुजी का जिनका वो पत्री नाम का जो काव्य संग्रह है, उनकी जो प्रति थी यानी उनकी जो किताबें, वो जब्त किया। देखो, समाज में जो जाति भेद है, अस्पृश्यता है,
इसकी जैसी जो अनिष्ट गलत प्रथा रूढ़ी परंपरा, इनको साने गुरुजी ने हमेशा विरोध किया है। आप लोगों को मालूम है कि महाराष्ट्र का एक प्रसिद्ध ऐसा मंदिर है पंढरपुर का, जो विठल मंदिर है। देखो, पहले पंढरपुर के विठल मंदिर में हरिजन लोगों को प्रवेश नहीं था, तो पंढरपुर के विठल मंदिर में हरिजन लोगों को, बाकी के सर्वसामान्य लोगों को प्रवेश मिलना चाहिए। इसीलिए साने गुरुजी ने 1946 के समय महाराष्ट्र का दौरा किया, लोगों को उन्होंने जागरूक किया, और इसके लिए उन्होंने क्या किया, महात्मा गांधी जी का वो उन्होंने सपोर्ट मांगा था, सपोर्ट लेने की कोशिश की, पर वो लास्ट तक नहीं मिला। इसीलिए लास्ट में उन्होंने क्या किया, अनशन किया। देखो, यानी उपोषण जिसको हम बोलते, उपोषण का मार्ग त्यांनी अवलंबला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं। आणि काय झालं बघा, एका पांडुरंगाने, म्हणजे पांडुरंग सदाशिव साने, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले। याने पांडुरंग सदाशिव साने, इन्होंने पंढरपुर के जो विठ्ठल है उसका ही दूसरा नाम क्या है, पांडुरंग। उस पांडुरंग को ने सही अर्थ से मुक्त किया। इसका मतलब उनके मंदिर में सर्वसामान्य लोगों को प्रवेश उन्होंने करके दिया, ये अनशन करके। ऐसा बहुत ही महत्वपूर्ण उन्होंने काम किया है। देखो, प्रांतीयता, ये जो भारतीयांच्या एकत्व जो है, अपने देश की जो एकसंध भावना है, उस एकसंध भावना को प्रांतीयता, ये मेरा इलाका, ये मेरा, ये सब जो बाधक ठहरना, यानी वो जो गलत साबित होगी, ऐसा उन्होंने सोचा था, ऐसा उनको लग रहा था। इसीलिए उन्होंने प्रांतातील द्वेष, यानी दो प्रांतों के बीच में, अलग अलग प्रांतों के बीच में जो द्वेष होता है, वो दो द्वेष जो है वो दूर करने का प्रयास किया है। देखो, और उन्होंने ऐसा बताया कि हम सभी मिलकर बंधुत्व, हम सभी लोग भाई भाई के जैसे रहे, और इसके लिए उन्होंने वातावरण, वैसा माहौल बनाने की कोशिश की। इसीलिए उन्होंने अलग अलग प्रांतों के लोगों को अलग अलग लोगों की भाषा सीखनी चाहिए, उनकी जो चाली रीति जो होती है, पद्धति रहती है, रूढ़ी रहती है, वो हमें उपोषण, यानी बेटा अनशन करना। महात्मा गांधी जी को उपोषण करते थे, देखो, यानी अनशन करना, कि कोई भी अपनी मांगे पूरे करने के लिए हम क्या करते हैं, अनाज पानी वगैरह छोड़ते हैं, जब तक अपनी मांगे पूरी नहीं होती तब तक, उसको बोलते हैं उपोषण। ठीक है, अनशन ऐसा कहते हैं। देखो, ऐसे अंतर भारती, यानी संपूर्ण अपने देश में अंतर भारती का प्रयोग उन्होंने किया। ऐसे बहुत ही सुंदर अपने देश के लिए जिन्होंने बहुत ही बढ़िया ऐसा काम किया, ऐसे साने गुरुजी, इनका भारतीय संस्कृती, धडपडणारी मुले, गोड गोष्टी, सुंदर पत्रे, ऐसे बहुत सारे किताबें उनकी प्रसिद्ध है। कथा, कादंबरी, कविता, ऐसा बहुत सारा उनका साहित्य है। देखो, अब हम आगे बढ़ते हैं। इस पाठ में उन्होंने क्या बताया हुआ है, देखो, श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण, याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। इस पाठ में हम देखने जा रहे, साने गुरुजी ने इस पाठ में बताया हुआ है कि श्याम के मन में अपने छोटे भाइयों के प्रति जो प्रेम की भावना, आत्मीयता की भावना, जिसको जिव्हाड़ा ऐसा कहते हैं, साथ में उनकी माँ ने बच्चों को दी हुई जो शिक्षा है, शिकवण जिसको कहते हैं, इसका हृदय स्पर्शी यानी क्या, तो जो हृदय को जाकर छूने वाला, हृदयाला जाऊन भिडेल असे
आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडेल असे असे वर्णन, आणि ऐसा वर्णन उन्होंने क्या किया इस पाठ में किया गया है। देखो कई लोगों ने, माइक किसका तो चालू है, देखो बेटा माइक बंद करो। आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत। एका एका पाठाचा आपण काय करतोय, म्हणजे सॉरी पॅरेग्राफचा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलं जाईल। जे त्या पाठामध्ये काही नवीन शब्द असतील, कठीण शब्द असतील, त्याचं तुम्हाला स्क्रीन जे आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला शब्द त्याचे दिलेले आहे, ते तुम्हाला दाखवले जातील। पहिल्यांदा पहा काय झालेलं आहे की श्याम जो आहे तो श्याम, त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे, तो पुण्याला असतो शिकण्यासाठी। श्यामपेक्षा एक लहान भाऊ असतो, तो आई वडिलांच्या जवळ घरी असतो। आणि हा श्याम दापोली, रत्नागिरी जिले में एक तहसील है, बड़ा सा गांव है, बाजारपेट जिसको, जहाँ शिक्षा की व्यवस्था वगैरह अच्छी तरह से, ऐसा एक गांव दापोली, उसमें वो शिक्षा के लिए जाकर उसमें प्राथमिक शिक्षा जो गांव में जो पालगढ़ में पूरी होने के बाद हाई स्कूल शिक्षा जो है प्राप्त करने के लिए उधर जाकर रहता है। देखो इसके बाद में आवाज बंद, माइक बंद करो बेटा। और उसमें इसके आगे वाला जो उन्होंने वर्णन किया हुआ है, आपको अभी सिच्युएशन समझ में आई होगी, म्हणजे आता पृष्ठभूमी म्हणजे त्याचं जे पार्श्वभूमी जे आहे ती पार्श्वभूमी लक्षात आलेली असेल। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो। माईक बंद करा, माईक बंद करा बेटा। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले। माईक बंद करा। तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला। याच्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आता काय म्हणलेलं आहे पहा, की मे महिन्याची जी सुट्टी आहे ती आता संपलेली आहे। जून महिन्यामध्ये आपल्या शाळा सुरू होतात। पहा की कुणाचा तरी माईक बेटा चालू आहे, माईक प्लीज बंद करा, सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला जाऊ दे। मे महिन्याची सुट्टी संपली, जून महिना सुरू झाला की आपल्याला शाळेचे वेध लागतात। शाळा आता सुरू होईल असं वाटायला लागतं। तसंच श्याम देखील म्हणतो पहा की मे महिन्याची जी सुट्टी आहे, उन्हाळ्याची सुट्टी, ती संपून मी परत दापोली यानी जिसमें वो शिक्षा प्राप्त करने के लिए जो जाता था, रत्नागिरी जिले का तहसील एक गांव शहर है, उस दापोलिस पढ़ाई करने के लिए, अध्ययन करने के लिए यानी शिक्षा प्राप्त करने के लिए गेलेला है। यानी मैं गया उधर, मई महीने की छुट्टी खत्म करके मैं दापोली इस गांव में अध्ययन करने के लिए, पढ़ाई करने के लिए गया, ऐसा उन्होंने बोला है। देखो शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। आपल्याला माहिती आहे पहा की आता पण यावर्षी लवकरच पावसाळा सुरू झालेला आहे। केरळमध्ये तुम्ही आता न्यूज मध्ये ऐकलेलं असेल की मान्सून जो आहे तो मान्सून दाखल झालेला आहे। यावर्षी लवकरच पावसाळा सुरू होतोय। जून महिन्यामध्ये जसे शाळा सुरू झाली आणि त्या शाळा सुरू झाली तशी पावसाळाही सुरू झाला। आपल्याकडे बघा जवळजवळ 15 जूनच्या दरम्यान शाळा सुरू होतात आणि त्याच वेळी काय होतात की पावसालाही सुरुवात होते पहा। यानी उसी जब भी ये स्कूल चालू होता है तभी बारिश को भी शुरुआत होती है। देखो तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले। धूप काल में यानी मई महीने में कडक जो है उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेल्या असतात आणि जमीन खूप तापलेली असते। पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाऊस यायला लागतो, पावसाचे पहिले थेंब, पहिला पाऊस ज्यावेळी येतो, त्या पावसाचे थेंब ज्यावेळी
या तापलेल्या जमिनीवर पडतात त्यावेळी त्या मातीचा अतिशय सुंदर मनमोहक असा सुवास जो आहे तो सगळीकडे म्हणजे सुगंध जो आहे मृदगंध ज्याला आपण म्हणतो तो सगळीकडे काय होतो पसरतो पहा. तप्त म्हणजे काय ब्लॅकबोर्ड वरती मी लिहिलेला आहे पहा मुलांनो. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तप्त म्हणजे उष्ण किंवा गरम जे आहे त्या अशा जमिनीला तापलेल्या जमिनीला शांतवू म्हणजे शांत करण्याचं काम जे आहे. कारण त्या तप्त जमिनीवरती पाऊस पडल्यानंतर ती तापलेली जमीन थंड होते आणि ज्यावेळी पहिले थेंब त्या जमिनीवरती पडतात त्यावेळी त्या मातीचा एक सुगंध सर्वत्र पसरतो आणि तो सुगंध आपण घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं अरे वा काय सुगंध मातीचा सुटलाय. तुम्ही देखील याचा सुगंध घेतलेला असाल पहा मुलांनो की ज्या ठिकाणी बरेही आपण काही विद्यार्थी आपले त्याच्यामध्ये शहरामध्ये राहत असतील परंतु ज्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या किंवा आजी आजोबांच्या गावी वगैरे आपण गेल्यानंतर आपण पाहिलेलं असेल की त्या ठिकाणी तुम्हाला तो कधीतरी का असेना तो सुगंध घ्यायला मिळालेला असेल. आणि उसी समय वो तप्त जमीन को बारिश जो है आने के बाद वो क्या होता है मेघ यानी ढग वो बारिश के दिनों में बादल आते हैं और वो जो गर्म जमीन है उसको क्या करते हैं शांत करने का काम जो है वो बादल करते हैं. मेघ यानी बादल शांतो यानी शांत करने का काम करते हैं. देखो तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. जिस प्रकार हम देखो रोटी तैयार करने का जो तवा रहता है देखो मराठी में उसको तवा कहते हैं उसके ऊपर हम गरम ऐसे तवे के ऊपर पानी का एक बूंद भी ऐसा गिर गया तो उसका वाफ होता है. देखो उसी प्रकार इस गर्म जमीन के ऊपर वो पानी का बूंदे गिरने के बाद वो उसकी सुवास जो है तो वास छूटे यानी सुगंध फैलता है. देखो गंध यानी सुवास यहाँ लिखा है देखो बेटा स्क्रीन के ऊपर गंध यानी सुवास. उसका सुवास जो है म्हणजे त्याचा वास सगळीकडे पसरतो. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी सिंगल इन्वर्टेड कॉमा में लिखा है देखो गंधवती पृथ्वी. तर गंधवती पृथ्वी म्हणजे काय तर या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. गंधवती पृथ्वी म्हणजे पाऊस जमिनीवर पडल्यावर मातीचा वास म्हणजेच मृदगंध येतो म्हणून पृथ्वीला गंधवती म्हणतात. ऍक्च्युली काय आहे आपल्याकडे वेगवेगळी फुले फळे असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सुवास भरलेले असतात. आता हे कुठून येतात तर जमिनीच्या पोटामध्ये हे सगळे त्या मातीमध्ये असतात आणि ते त्या मातीच्या माध्यमातूनच ते वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये फळांच्या मध्ये हे जात असतात आणि म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे की गंधवती पृथ्वी असं म्हणलेलं आहे. आणि त्याचा आपल्याला साक्षात्कार केव्हा येतो आता म्हणजे त्या तप्त जमिनीवरती पाणी पडल्यानंतर आपल्याला जो वास येतो त्यावेळी लक्षात येतं की ही गंधवती पृथ्वी आहे. आलं लक्षात तुमच्या. यानी ये जो गंधवती पृथ्वी है उसको ऐसा क्यों कहा गया है तो उसके ऊपर पानी पड़ने के बाद जो सुवास आता है उसके कारण उसका रम्य यानी सुंदर ऐसा एक सुगंध आता है जब बारिश शुरू होती है तभी इसीलिए उसको ऐसा कहा गया है. देखो हमें याद आती है उसको. फुला फळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. आता स्वाद म्हणजे काय तर चव. स्वाद म्हणजे चव या ठिकाणी आहे पहा. स्वाद म्हणजे चव. वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये फळांच्या मध्ये वेगळ्या प्रकारचा स्वाद असतो. चव असते टेस्ट फ्लेवर आपण ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो फ्लेवर. आणि हे सगळं कुठून येतो कहाँ से आता है ये सब फ्लेवर यानी ये जो स्वाद बोलते हैं चव टेस्ट बोलते हैं उसको वो तो वो सब पृथ्वी के पेट में से ही सब आता है. और ये फूलों को जो फलों को ये सब मिलता है. देखो समझ में आ गया बेटा सभी लोगों को. ये पहला जो पैराग्राफ है यानी
जो उतारा क्रमांक 1 जो आहे तो लक्षात आला असेल तुमच्या, तर या ठिकाणी कमेंट्स द्या. मैंने आप लोगों को हिंदी में भी समझाया है, मराठी में भी समझाया है. उसमें जो न्यू वर्ड्स है उसमें न्यू वर्ड्स के अर्थ भी आपको मैंने दिया हुआ है, देखो. ठीक है. हाँ, इधर कमेंट्स आ चुके हैं कि सभी लोगों को इन्हें समझ में आ गया है. ठीक है बेटा. हम अभी पॅराग्राफ नंबर 2 जो है उतारा क्रमांक 2 याच्याकडे वळतोय. आता या पहिल्या पॅराग्राफ मध्ये उन्होंने मई महीने की छुट्टी, बारिश आने के बाद किस प्रकार सुगंध वगैरह आता है, इसका वर्णन उन्होंने किया हुआ है. देखो अभी देखो दूसरे पॅराग्राफ में उन्होंने क्या बोला है. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 2 वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. इस पैराग्राफ में उन्होंने दापोली को, ये जो शाम बता रहा है इस पैराग्राफ में, कि दापोली को आते समय उसके भाई, छोटा भाई जो है, उन्होंने अपने माँ के पास एक जिद किया था. देखो, हट्ट करने म्हणजे जिद करने. जब ये मई महीने की छुट्टी खत्म करके दापोली को आगे की शिक्षा प्राप्त करने के लिए अपने आ रहा था, तभी कोण आ रहा था, ये श्याम. म्हणजे श्याम ज्यावेळी दापोलीस येत होता त्यावेळी तो एक निश्चय करून आलेला होता. निश्चय करणे म्हणजे काय, की मनामध्ये ठरवणे की मी एखादी गोष्ट करण्याचा निर्धार करणे. या ठिकाणी वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेला आहे पा. निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे. कोई तो मन में अपने ठाम लेना कि मैं इस परीक्षा में अच्छे गुण प्राप्त करूंगा, इस परीक्षा में मैं मेरा पहला नंबर प्राप्त करके ही रहूंगा, ऐसा निश्चय करना. म्हणजे असा निश्चय करणे वगैरे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय की तो दापोलीस येताना एक निश्चय करून आलेला होता. काय निश्चय करून आलेला होता. दापोल को आते समय ये शाम अपने मन में एक बात ठाम कर आया था. कौन सी बात ठाम कर आया था, देखो तय करके आया हुआ था. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. उसका शाम का जो छोटा भाई है वो क्या कहता, उसकी माँ के सामने वो एक बार जिद करके बैठा था. आपको स्क्रीन के ऊपर जो न्यू वर्ड्स है आपको मैं भेजूंगा बाद में. उसकी जो उसका छोटा भाई है शाम का, वो उसको एक सदरा यानी शर्ट हम जिसको बोलते, वो उसके लिए वो क्या कर रहा था, जिद कर रहा था, नया शर्ट चाहिए मुझे. तो ऐसा वो अपने माँ के पास मांग रहा था, जिद करके बैठा था. हट्ट करणे म्हणजे जिद्द करणे. हट्ट करून बसणे म्हणजे काय, तर जिद्द करून बसणे, हट्ट धरणे म्हणजे एकाच गोष्टीचा आग्रह धरणे. आपण कसं म्हणतो की नाही मला यावर्षी काय नवीन बॅग पाहिजेच, नाही मला पाहिजेच, मग आपण सारखं एकच गोष्ट लावून धरतो आपल्या आईच्या मागे किंवा वडिलांच्या मागे, नाही मला पाहिजेच, नाही मला पाहिजेच. त्याला म्हणायचं हट्ट धरणे. आणि उसको ही कहते हैं बार बार एक ही चीज के पीछे पड़ना, नहीं मुझे चाहिए चाहिए, उसको बोलते हैं हट्ट धरणे. और उसी समय उनकी माने यानी श्यामच्या आईनं आपल्या मुलाला समजवताना त्याने काय सांगितलेलं आहे पहा. उन्होंने क्या बताया कि अभी आपके जो अन्ना दादा वगैरह, जो आपके बड़े भाई छोटे भाई जो है वो क्या करेंगे, बड़े होंगे, रोजगारी होतील,
रोजगारी होने म्हणजे काम धंध्याला लागले। ये देखो इधर वाक्य प्रचार है, उसका अर्थ लिखा हुआ है स्क्रीन के ऊपर। रोजगारी होने म्हणजे काम धंध्याला लागणे। आपके जो बड़े भाई है, छोटे भाई, उसके साथ साथ जो अन्ना दादा है, जो बड़े भाई जो है वो क्या करेंगे, पढ़ाई करेंगे, काम पर लगेंगे, और काम पर लगने के बाद क्या करेंगे, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा होतील। वो काम पर लगने के बाद 6 महीने के बाद आपको क्या करेंगे, वो नया सदरा यानी नए शर्ट जो है वो यानी सिलेंगे यानी तैयार करके लाएंगे, ऐसा वो कहते। क्यों, आप लोगों को मालूम है, ऑलरेडी स्टार्टिंग में ही मैंने आपको बताया था कि उनकी जो इकोनॉमिकल कंडीशन है, घर की जो आर्थिक स्थिती है, वो बहुत ही कठीण अशी हालाकीची परिस्थिती त्यांची होती। घराची कर्ज बाजारी झालेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी काय केलेलं होतं, पैशाची अडचण असल्यामुळे ते लगेच आपल्या मुलाचा हट्ट आई पुरवू शकत नव्हती। आणि त्यामुळं आता ह्या लहान मुलाला मग आता समजावायचं तर कसं, कारण लहान मुलं एखाद्या गोष्टीसाठी जर हट्ट धरून बसली तर ती लवकर ऐकत नाहीत आणि त्यांना प्रेमानच समजावून सांगावं लागतं। त्यासाठी श्यामच्या आईनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलाला समजावून सांगितलेलं आहे। आणि ती काय म्हणते पा कि बेटा आता काय हट्ट धरू नको, और इसके लिए तू जिद मत कर। वो ऐसा उनकी माँ ने अपने बेटे को, जो छोटा बेटा है सबसे, उसको समजाया था। देखो श्याम काय म्हणतो पा, मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजलेले नव्हते। बंड माजणे म्हणजे काय की फेमस किंवा एखादी फॅशन असणे, की त्यावेळी कपडे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये, की आज कसं आपण मोठ्या प्रमाणामध्ये कपड्यांचं वेगवेगळ्या फॅशन आपल्याला पाहायला मिळतात, तसं प्रसार झालेला नव्हता। या ठिकाणी पहा, बंड माजले नव्हते म्हणजे प्रसार झालेला नव्हता। श्याम आपल्याला सांगतो कि उसी समय मेरे जमाने में जे कपडे इतने फेमस नहीं हुए थे, आम्हाला कोट माहितच नव्हता। कोट क्या होता है हमें नहीं मालूम था उसी जमाने में, ऐसा वो श्याम कहता है, हमें बता रहा है। देखो कित्येकदा सदराई वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचं। कभी कभी तो क्या होता था, शर्ट यानी सदरा ही उसको 1-2 साल के बाद मिलता था। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे। आज हम क्या करते, हाफ स्वेटर, फुल स्वेटर, अलग अलग प्रकार के स्वेटर्स हमें दिखाई देते लोग। पर उसी जमाने शाम जिस समय में ये स्कूल जाता था, उसी समय उसको ये सब चीजें नहीं मिलती थी। एक तो उस कपड़ों का इतना प्रसार नहीं हुआ था, दूसरी बात उनकी इकोनॉमिकली कंडीशन, इसीलिए वो ठंड से बचने के लिए क्या करते थे, ठंडी के दिनों में, सर्दी के मौसम में जो धोतर होता है, धोतर सफेद कलर का धोतर रहता है, देखो जिसको धोती कहते हैं, गांव में बूढ़े लोग वगैरह पहनते, देखो ज्यादातर राजस्थानी लोग वगैरह ऐसे पहनते देखो। और वो धोतर क्या करते थे, चौघड़ी, चौ यानी 4, चौ यानी 4, घड़ी यानी फोल्ड करना, धोतर की 4 ऐसी फोल्ड घड़ी करके गले के पास बांधते थे, और गले के पास बांधकर ही वो स्कूल जाते थे। क्यों, ठंड से बचने के लिए, सर्दी के काल में। मफलर नहीं थे उसी जमाने में। मफलर यानी आपको मालूम है, देखो ऐसे पट्टी के जैसा रहता है, गोल लंबा, ऐसा गले में ऐसे लपेटते। देखो जैकेट जिसको बोलते हैं, वो जैकेट भी उसी जमाने में नहीं थे। गरम कोट जो आजकल मिलते हैं, वो गरम कोट भी जो है, गरम कोट भी उसी जमाने में यानी हमारे काल में नहीं थे, ऐसा वो बोल रहे। आज हम अपने मम्मी पापा को सिर्फ एक बार बोला कि ऐसा मुझे ये शर्ट चाहिए, पैंट चाहिए, ये जो ठंडी के लिए सर्दी काल में कोट वगैरह चाहिए, तो हमें झट से मिल जाता है। बच्चों आप बहुत ही भाग्यशाली हो, आपको ये सब चीजें समय पर मिलती है, इसका हमेशा बेटा ध्यान रखो। इसमें से हमें यही सीखना होता है कि देखो ये शाम की कंडीशन ना होने के बावजूद भी उन्होंने कभी शिकायत नहीं की बेटा। उन्होंने जिस कंडीशन में ये शिक्षा प्राप्त किए,
मुझे ये नहीं है वो नहीं है ऐसी शिकायत करता कभी नहीं बैठा। जी उस समस्या आई, उस समस्या को आगे उसको दूर करते हुए वो आगे आगे जा रहा है। देखो हमें यही सीखना है। कौन सी भी परिस्थिति आई तो उस कौन सी भी परिस्थिति आई तो उस परिस्थिति में से हमें गुजरना है। देखो इसी प्रकार इस पैराग्राफ में उन्होंने अपनी माँ ने अपने बेटे को शर्ट के लिए जो जिद कर रहा था उसको किस प्रकार समझाया है। देखो और अपने समय में किस प्रकार कपड़े ज्यादा फेमस यानी उनका प्रसार ज्यादा नहीं हुआ था इसकी जानकारी दी हुई है। देखो आज के इस पीरियड में हमने देखा 2 पॅरेग्राफ देखे म्हणजे 2 उतारे पाहिलेले आहेत। त्याच्यात आपण पाहिलं की श्याम या दापोले शिकावला असतो, पाऊस कसा सुरू होतो, त्याचा वास कसा येतो, गंधवती पृथ्वी म्हणजे काय, त्याच पद्धतीनं आईनं आपल्या मुलाला कसं समजावलं म्हणजे त्या श्यामचा लहान भाऊ हट्ट धरत होता शर्टसाठी सदऱ्यासाठी, मग त्याच्या आईनं त्याला कसं समजावलं हे श्यामनं म्हणजे साने गुरुजींनी याच्यात सांगितलेलं आहे। शेवटी वेगवेगळ्या थंडी दिवसामध्ये वापरण्यासाठी जे कपडे असायचे ते आम्हाला त्यावेळी मिळायचे नाहीत याची माहिती याने या ठिकाणी सांगितलेली आहे। अशा पद्धतीने आजच्या तासाचा भाग आपण या ठिकाणी थांबवत आहोत। याच्यामध्ये या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपवरती पाठवू शकता। समजलेला भाग असेल, तुम्हाला समजला असेल तर कमेंट्स द्या, मला लक्षात येईल की समजलेला आहे। आवाज सर्वांना येतोय आणि सर्वांनी लगेचच आता आपली पुन्हा एकदा काय करायचं आहे प्रेझेंटी द्यायला चालू करायचे आहे। 5 मिनिटांमध्ये लगेच आपली प्रेझेंटी द्यायला सुरुवात करा। आणि म्हणजे आपला मागाशी ज्या पद्धतीने थोड्या वेळापूर्वी आपण स्टार्टिंगला जशी घेतली होती प्रेझेंटी त्याच पद्धतीने आपला रोल नंबर टाईप करून पाठवायला सुरुवात करा। दुसरी एक सूचना आहे, आज तुम्हाला मराठीचा होमवर्क पाठवला जाईल शेवटी। त्याच्यामध्ये हे जे पीडीएफ मी तुम्हाला नवीन शब्दांची जी पीडीएफ पाठवणार आहे ते नवीन शब्द तुम्ही वाचायचे आणि नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि ते नोटबुक मध्ये लिहिल्यानंतर आपल्याला ते 2 दिवसामध्ये जे आहे, आज मंगळवार आहे, बुधवार गुरुवार शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारपर्यंत तुम्ही ते पाठवायचे आहेत। हे जसे आहेत तसे पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो तसे तुम्ही बघून वहीत लिहायचे आहे। कॉपी कुणीही हे करायचे नाही, नोटबुक मध्येच कंपल्सरी मला हाताने लिहिलेलं पाहिजे। त्याचे फोटो काढून किंवा स्कॅन करून तुम्ही नंतर पाठवू शकता। मागील होमवर्क जर कुणाचा राहिलेला असेल तर त्यांनी ते पाठवायचं आहे। प्रेझेंटी अजूनही कोणी दिलेली नसेल तर प्रेझेंटी आपली द्यायची आहे। आपला रोल नंबर टाईप करून स्क्रीनवरती या ठिकाणी दिसला पाहिजे।